नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो. स्टुडंट पोर्टलवरती शैक्षणिक वर्ष 24-25 करिताची प्रमोशनची प्रोसेस सुरू असून इयत्ता पहिलीचे नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची नावे सुद्धा आपण स्टुडंट पोर्टलवरती ॲड केलेली असतील. आता त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला स्टुडंट पोर्टलवरती करावं लागतं. ते म्हणजे दुसऱ्या शाळेतून काही विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आलेले असतील, दाखला घेऊन आले असतील, तर त्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट ही आपण पुढील शाळेला पाठवून ते विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने स्टुडंट पोर्टलला ॲड करून घ्यावे लागतील. किंवा जर आपल्या शाळेतून काही विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये गेलेले असतील, तर त्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट पुढच्या शाळेने पाठवली असेल, तर ती रिक्वेस्ट अप्रूव्ह करावी लागते. त्यामुळे ते विद्यार्थी त्या पुढच्या शाळेमध्ये स्टुडंट पोर्टलला ॲड होत असतात. तर ही जी काही प्रोसेस आहे म्हणजे अटॅच आणि ट्रान्सफरची किंवा रिक्वेस्ट अप्रूव्ह करणं, रिक्वेस्ट पाठवणं, तर ही नेमकी कशाप्रकारे करायची आहे, या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून पाहणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. यासाठी तुम्हाला student.maharashtra.go.in ही वेबसाईट टाकावी लागेल. अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी येतील. सूचना आल्यानंतर आपण क्लोज यावरती क्लिक करावं. त्यानंतर या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. आपल्या शाळेचा UDIS नंबर, पासवर्ड, कॅप्चा कोड टाकून आपण लॉग इन करावं. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी वेबसाईट ओपन होईल. या ठिकाणी जर तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक बदललेले असतील, जुन्या मुख्याध्यापकांचं नाव किंवा माहिती या ठिकाणी असेल, तर ती माहिती आपण या ठिकाणी चेंज करू शकतो आणि ती सेव्ह करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला रिक्वेस्ट पाठवण्यासाठीचे 2 टॅब दिसतील. एक पहिला टॅब असतो अटॅच आणि त्यानंतर दुसरा एक टॅब असतो ट्रान्सफर. आता अटॅच आणि ट्रान्सफर या 2 टॅबच्या माध्यमातून आपण रिक्वेस्ट पाठवू शकतो आणि आलेली रिक्वेस्ट आपण अप्रूव्ह करून घेऊ शकतो. आता हे जे काही 2 टॅब आहेत, या 2 टॅबचा वापर कधी नेमका करायचा असतो, कोणत्या प्रकारच्या रिक्वेस्ट आपण या ठिकाणी पाठवू शकतो आणि अप्रूव्ह करून घेऊ शकतो, तर हे या ठिकाणी आपण थोडक्यात बघूया. तर हा जो काय अटॅच टॅब आहे, अटॅच टॅबच्या खाली 2 सब टॅब तुम्हाला दिसतील. एक अटॅच रिक्वेस्ट आणि अटॅच अप्रूव्हल. तर अटॅच रिक्वेस्टच्या माध्यमातून आपण रिक्वेस्ट पाठवायची आहे आणि जर दुसऱ्या शाळेने रिक्वेस्ट आपल्याला पाठवली असेल, तर ते अप्रूव्ह करण्याचं काम आपण अटॅच अप्रूव्हल याच्या माध्यमातून करायचं आहे. आता अटॅच या टॅबचा वापर आपण करून रिक्वेस्ट कधी पाठवायची? जर समजा पुढच्या शाळेमध्ये आपण ज्या शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट पाठवणार आहोत, तर त्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याचा वर्ग नसेल, म्हणजे थोडक्यात पुढच्या शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 4थी हे 4च वर्ग आहेत आणि 5वीचा वर्ग नसेल, तर ज्यावेळेस ती शाळा प्रमोशन करते त्यावेळेस जो काही 4थीचा म्हणजे शेवटचा वर्ग असतो, तर त्या वर्गाचे विद्यार्थी आता 5वीच्या वर्गामध्ये म्हणजे ड्रॉप बॉक्समध्ये जात असतात. किंवा एखादी शाळा 1ली ते 7वीची आहे, त्यावेळेस 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांचं प्रमोशन करत असताना जे 7वीचे शेवटच्या वर्गाचे विद्यार्थी आहेत, ते 8वीच्या वर्गामध्ये ड्रॉप बॉक्समध्ये जात असतात आणि ते जर विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आले, म्हणजे आपल्या शाळेमध्ये आता 5वीचा वर्ग आहे आणि पुढच्या शाळेमध्ये आता 1ली ते 4थीचा वर्ग आहे. त्यामुळे जो काय 5वीचे विद्यार्थी आहे ते ड्रॉप बॉक्समध्ये असतील आणि तो 5वीचा विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये दाखला घेऊन आलेला आहे, तर तो विद्यार्थी आपल्याला या अटॅच रिक्वेस्टच्या माध्यमातून ॲड करता येतो. म्हणजे त्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट आपण अटॅच रिक्वेस्ट या माध्यमातून पाठवायची आहे. म्हणजे थोडक्यात जे विद्यार्थी स्टुडंट पोर्टलच्या ड्रॉप बॉक्समध्ये असतात, ते सगळे विद्यार्थी आपण अटॅच रिक्वेस्टच्या माध्यमातून अटॅच करून घेऊ शकतो. आता पुढचा या ठिकाणी अटॅच अप्रूव्हल हे कधी करायचं? जर समजा आपल्या शाळेमध्ये 1ली ते 4थीचे हे 4च वर्ग आहेत, 5वीचे विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये असतील आणि 5वीचे विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये गेलेत किंवा 1ली ते 7वीचा वर्ग आपल्या शाळेमध्ये आहे, 8वीचे जे विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये असतील ते विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये गेलेले असतील आणि त्या विद्यार्थ्यांची काही पण रिक्वेस्ट आहे, म्हणजे 8वी, 5वी जे वर्ग आपल्या शाळेमध्ये नाहीत, तर त्या सर्व विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टची अप्रूव्हल तर ही आपण अटॅच अप्रूव्हल यामध्ये जाऊन करायची असते. आता ट्रान्सफर हा जो टॅब आहे, तर हा टॅब आपण कधी यूज करायचा? जर समजा आपल्या शाळेमध्ये इतर शाळेमधून 1ली, 2री, 3री, 4थी म्हणजे जे वर्ग आपल्या शाळेमध्ये आहेत आणि पुढच्या शाळेमध्ये सुद्धा आहेत आणि त्या शाळेतून मधूनच एखादे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये दाखला घेऊन आलेले असतील, तर अशा विद्यार्थ्यांना ॲड करून घेण्यासाठी आपल्याला ट्रान्सफर या टॅबच्या माध्यमातून रिक्वेस्ट पाठवावी लागते. म्हणजे जे विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये नसतात, जे रेग्युलर विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकत असतील किंवा आपल्या शाळेमध्ये शिकत असतील, तर त्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट पाठवणं किंवा अप्रूव्ह करणं, तर हे आपण ट्रान्सफर टॅबच्या माध्यमातून करायचं आहे. म्हणजे आपण रिक्वेस्ट पाठवण्यासाठी ट्रान्सफर रिक्वेस्ट या टॅबचा वापर करायचा. जर आपल्या शाळेतून विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये गेले असतील आणि त्या शाळेने रिक्वेस्ट पाठवली असेल, तर ते अप्रूव्ह करण्याचं काम ट्रान्सफर अप्रूव्हलच्या माध्यमातून करायचं आहे. जर आपण एखाद्या विद्यार्थ्याला आउट ऑफ स्कूल केलेला असेल आणि तो विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये गेला, आउट ऑफ स्कूल केला विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये गेला आणि तो विद्यार्थी त्या ठिकाणी दाखल झाला, त्या शाळेने जर रिक्वेस्ट पाठवलेली असेल, तर ती ट्रान्सफर आउट ऑफ अप्रूव्हल
या माध्यमातून आपण ते अप्रूव्ह करायचे आहे. किंवा एखादा विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये दाखल झाला, परंतु त्या विद्यार्थ्याला त्या पुढच्या शाळेने आउट ऑफ स्कूल केलं असेल, तर त्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट पाठवण्यासाठी आपण ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट याचा वापर करायचा आहे. तर अशा पद्धतीने अटॅच आणि ट्रान्सफर या 2 टॅबचा वापर कधी करायचा, तर हा फरक तुम्हाला समजला असेल. आता आपण या ठिकाणी प्रत्यक्षात अटॅच रिक्वेस्ट या माध्यमातून एक रिक्वेस्ट कशा पद्धतीने पाठवायची आणि अप्रूव्ह कशा पद्धतीने करायची ते हे पाहूया. तर यासाठी आपण अटॅच या माध्यमातून अटॅच रिक्वेस्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अटॅच तुम्हाला दिसेल. सर्च बाय या ठिकाणी आपल्याला त्या शाळेला सर्च करायचं आहे, म्हणजे आपल्याला रिक्वेस्ट पाठवता येईल. यासाठी आपण स्कूल UDIS और नेम यावरती क्लिक करावं. आता या ठिकाणी बरेच तुम्हाला इयर दिसतील. आता जो चालू वर्ष आहे 24-25 या वर्षामध्ये विद्यार्थ्याला अटॅच करून घ्यायचा असेल, तर आपण 24-25 हे वर्ष निवडावं. जर समजा चुकीने 23-24 मध्ये एखादा विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये पडलेला आहे, म्हणजे तो विद्यार्थी ड्रॉप बॉक्समधून कोणी अटॅच करून घेतला नसेल आणि तो विद्यार्थी आपल्याकडे आला, तर तो विद्यार्थी या ठिकाणी आपण 23-24 मधून या ठिकाणी अटॅच करून घेऊ शकतो. आता आपण या वर्षीचे विद्यार्थी आहेत रेग्युलर, त्यामुळे 24-25 हे वर्ष निवडायचं आहे. आता ज्या शाळेतून विद्यार्थी आलेले असतील, तर त्या शाळेचा UDIS नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, पण सर्च करायचा आहे. तर पुढील शाळेचा UDIS नंबर आपण या ठिकाणी टाकला. त्यानंतर आपण सर्च यावरती क्लिक करायचं आहे. सर्च केले की त्या शाळेचं नाव, त्या शाळेचे मुख्याध्यापकांचं नाव, प्रिन्सिपलचं नाव आणि मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्टँडर्ड चूज करायचे आहे. आता या ठिकाणी बघा, अटॅच आपण करतोय म्हणजे त्या शाळेमध्ये शेवटचा वर्ग 4थीचा आहे आणि 5वीचा वर्ग या ठिकाणी नसल्यामुळे ते विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये आहेत आणि 5वीचा वर्ग आपल्याकडे असल्यामुळे आपण 5वीचा वर्ग या ठिकाणी चूज करायचा आहे. तो विद्यार्थी 5वीच्या वर्गामध्ये असल्यामुळे. नंतर आपण या ठिकाणी स्ट्रीम जी असेल तर नॉट ॲप्लिकेबल या ठिकाणी येणार आहे आणि त्यानंतर फाइंड यावरती क्लिक करायचं आहे. फाइंड यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी त्या शाळेच्या ड्रॉप बॉक्समध्ये, म्हणजे आता 5वीच्या ड्रॉप बॉक्समध्ये जे काही विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. आता या ठिकाणी एकच नाव आहे, या ठिकाणी एकापेक्षा जास्त नाव असतील त्या ठिकाणी तुमच्याकडे नेमका कोणता विद्यार्थी आलेला आहे त्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे. समजा हा विद्यार्थी असेल तर या ठिकाणी आपल्याला चेकबॉक्स समोर या समोर टिक करायचं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट पाठवायची आहे त्या समोर आपण टिक करायचं. या ठिकाणी एकापेक्षा जास्त विद्यार्थी असतील आणि ते सगळेच विद्यार्थी तुमच्याकडे आले असतील तर तुम्ही एकाच वेळेस सगळ्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर टिक करू शकता आणि एकाच वेळेस सगळ्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्टही तुम्ही एकाच वेळेस पाठवू शकता. तर आता आपल्याला या विद्यार्थ्याला रिक्वेस्ट पाठवायची आहे, तर आपण या चेकबॉक्स समोर टिक करूया. तर हाच विद्यार्थी आलेला आहे का, विद्यार्थ्याचं नाव, जन्मतारीख वगैरे आपण या ठिकाणी बारकाईने पाहायचं आहे. नंतर वर्ग या ठिकाणी कोणता आहे, तर 5वीच्या वर्गामध्ये विद्यार्थी दाखल आहे, त्यासाठी आपण 5वीचा वर्ग चूज करावा. स्ट्रीम या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल. जर स्ट्रीम 11वी-12वी असेल तर तुम्ही जी स्ट्रीम असेल सायन्स तर ती तुम्ही या ठिकाणी चूज करू. सायन्स आर्ट असेल ती चूज करू शकता. डिव्हिजन, कोणत्या डिव्हिजनमध्ये तुकडीमध्ये विद्यार्थी दाखल आहे ती डिव्हिजन आपण चूज करायची. आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची माहिती लागणार आहे ती म्हणजे जनरल रजिस्टर नंबर. म्हणजे हा जो विद्यार्थी आपल्याकडे आलेला आहे तर हा विद्यार्थी आपल्या शाळेच्या जनरल रजिस्टर नंबरला कोणत्या नंबरला ऍड आहे किंवा कोणत्या नंबरला दाखल आहे तो जनरल रजिस्टर नंबर या ठिकाणी टाकावा आणि डेट ऑफ ऍडमिशन आपण या ठिकाणी या कॅलेंडर मधून चूज करायचे आहे. अशा पद्धतीने जनरल रजिस्टर नंबर त्या विद्यार्थ्याचा आपल्या शाळेत असणारा, त्यानंतर डेट ऑफ ऍडमिशन या ठिकाणी या कॅलेंडर मधून चूज करायचे आहे आणि त्यानंतर रिक्वेस्ट यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आर यू शुअर टू सेंड स्टुडंट रिक्वेस्ट अशा प्रकारे सूचना तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ओके यावरती आपण क्लिक करायचं आहे. ओके यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी स्टुडंट रिक्वेस्ट सेंड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज दिसेल. या ठिकाणी रिक्वेस्ट आपली सेंड झालेली आहे. ओके यावरती आपण क्लिक केलं की हा विद्यार्थी या ठिकाणी निघून जाणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की हा विद्यार्थी या ठिकाणी निघून गेला, म्हणजे या शाळेचा ड्रॉप बॉक्स या ठिकाणी रिकामा झाला. आता आपण ज्या काही रिक्वेस्ट पाठवल्या आहेत त्या ठिकाणी गेल्या आहेत किंवा नाही तर हे तुम्हाला बघायचं आहे. तर हे तुम्हाला बघायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट्स यावरती जायचं आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी अटॅच म्हणजे विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट पाठवल्या त्या सर्व रिक्वेस्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला येतात. तर रिपोर्ट्स यावर तुम्ही क्लिक केलं तर अटॅच किंवा ड्रॉप बॉक्स यावरती क्लिक करावं. अटॅच डिटेल्स यावरती आपण क्लिक करायचं. नंतर या ठिकाणी इयर चूज करा 24-25. तर या ठिकाणी आपण ज्या काही रिक्वेस्ट अटॅच ड्रॉप बॉक्स मधून पाठवल्या असतील त्या सगळ्या या ठिकाणी तुम्हाला दिसतील. स्टेटस या ठिकाणी दिसेल की त्या शाळेने अजूनही रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केलेली नाही किंवा अप्रूव्ह केलेली नाही. ज्यावेळेस या ठिकाणी अप्रूव्ह होईल त्या ठिकाणी स्टेटस चेंज होईल अप्रूव्ह आणि हे सगळे विद्यार्थी तुम्हाला तुमच्या त्या वर्गामध्ये दिसून येतील. आता आपल्याला ट्रान्सफर मधून कशा पद्धतीने रिक्वेस्ट पाठवायची तर हे पाहूया. त्याआधी या ठिकाणी अटॅच अप्रूव्हल कशा पद्धतीने करायचं हे बघूया. तर समजा दुसऱ्या शाळेने आपल्या शाळेमधील विद्यार्थी अप्रूव्हल करण्यासाठीची रिक्वेस्ट पाठवली असेल तर यासाठी आपण अटॅच अप्रूव्हल मध्ये जायचं आहे. आपल्या शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 4थीचे हेच वर्ग असतील आणि 5वीच्या विद्यार्थ्याची जर रिक्वेस्ट आली असेल तर तो विद्यार्थी आपल्याला अटॅच अप्रूव्हल मध्ये दिसणार आहे. अटॅच अप्रूव्हल यावरती आपण क्लिक करावं.
यावरती क्लिक केलं की काय रिक्वेस्ट आलेल्या असतील त्या सर्व रिक्वेस्ट तुम्हाला या ठिकाणी पण दिसणार आहेत. आता 24-25 करताच या रिक्वेस्ट आहेत. प्रत्येक विद्यार्थी आपण या ठिकाणी व्यवस्थित पाहायचं आहे की हा विद्यार्थी आपण दाखल्याद्वारे पास सोडलेला आहे किंवा नाही. आता हा जो एक विद्यार्थी आहे तर तो आपण या ठिकाणी अप्रूव्ह करूया. त्या ठिकाणी रिक्वेस्ट तुम्हाला दिसेल की कधी पाठवलेली आहे, त्याची डेट या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तर आता हा विद्यार्थी आपण अप्रूव्ह करायचा आहे किंवा रिजेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. जर समजा काही चुकीची रिक्वेस्ट तुमच्याकडे आली असेल, म्हणजे हा जो विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याचा दाखला पण मी सोडलाच नाही, तर तरी सुद्धा ही रिक्वेस्ट आलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी पण रिजेक्ट करू शकता. जर या ठिकाणी हा दाखला आपण सोडला असेल आणि या ठिकाणी ती रिक्वेस्ट आपल्याला अप्रूव्ह करायची असेल तर आपण अप्रूव्ह यावरती टिक करायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही रिजेक्ट या ठिकाणी करणार असाल त्या ठिकाणी तुम्ही रिजेक्ट यावरती क्लिक केलं तर तुम्हाला रिजेक्ट रिझन या ठिकाणी चूज करावं लागेल की या ठिकाणी स्टुडंट नॉट ट्रान्सफर्ड, म्हणजे हा विद्यार्थी मी ट्रान्सफर केला नाही किंवा ट्रान्सफर रिक्वेस्ट फ्रॉम रॉंग स्कूल किंवा रॉंग स्कूलवरनं आलेली आहे किंवा पेंडिंग ट्रान्सफर प्रमोटेड, म्हणजे या ठिकाणी आपण प्रमोशन केलं नाही अशा पद्धतीने सुद्धा रिक्वेस्ट आलेली असेल तर आपण या ठिकाणी रिजेक्ट करण्याचं एक योग्य ते रिझन या ठिकाणी चूज करू शकतो. आता आपण हा विद्यार्थी अप्रूव्ह करणार आहोत तर अप्रूव्ह करण्यासाठी आपल्या ठिकाणी ही जी टिक आहे ती काढावी लागेल आणि अप्रूव्ह समोर आपल्याला टिक करावी लागेल. आता अप्रूव्ह करण्याचं कोणतंही कारण या ठिकाणी आपल्याला द्यायचं नाही. तर हा विद्यार्थी आपल्याला अप्रूव्ह करायचा आहे, त्यासाठी आपण प्रोसेस रिक्वेस्ट यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी प्रोसेस रिक्वेस्ट यावरती आपण क्लिक केलं तर आर यू शुअर टू कंटिन्यू ओके यावरती क्लिक करायचं आहे. ओके यावरती आपण क्लिक केलं की लगेचच या ठिकाणी प्रोसेसर सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येईल आणि हा विद्यार्थी या ठिकाणी दुसऱ्या शाळेमध्ये आता दिसणार आहे, म्हणजे आपल्या शाळेतून तो निघून गेला. तर त्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट आपण अशा पद्धतीने अप्रूव्ह करायची आहे. म्हणजे लक्षात ठेवा की अटॅच अप्रूव्हल या टॅबमध्ये आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये असतील किंवा जो वर्ग आपल्या शाळेमध्ये नाही तर असे विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये गेलेले असतील तर अशा विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट तुम्हाला अटॅच अप्रूव्हलमध्ये जाऊन अप्रूव्ह कराव्या लागतील. आता आता आपण ट्रान्सफर टॅबचा वापर करून रिक्वेस्ट कशा पद्धतीने पाठवायची तर हे पाहूया. यासाठी आपण ट्रान्सफर या टॅबवरती क्लिक करावं. त्यानंतर ट्रान्सफर रिक्वेस्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ट्रान्सफर हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसेल. नंतर सर्च बाय या ठिकाणी स्कूल यूडायस ऑर नेम हा ऑप्शन चूज करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी अकॅडमिक इयर या ठिकाणी एकच येणार आहे. लक्षात ठेवा ट्रान्सफर टॅबमध्ये एकच अकॅडमिक इयर, जे करंट अकॅडमिक इयर तेच एकच येतं. परंतु अटॅच या टॅबमध्ये पाठीमागचे वर्ष या ठिकाणी येऊ शकतात. तर 24-25 हे वर्ष आपण चूज करावं. त्यानंतर ज्या शाळेतून विद्यार्थी आपल्याकडे आलेला आहे त्या शाळेचा यूडायस नंबर या ठिकाणी रिक्वेस्ट पाठवण्यासाठी आपल्याला टाकायचा आहे. यूडायस नंबर टाकल्यानंतर आपण सर्च यावरती क्लिक करायचं आहे. तर आपल्याकडे ज्या शाळेतून विद्यार्थी आला त्या शाळेचं नाव, शाळेचे प्रिन्सिपल कोण आहे त्यांचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिसेल. आता आपल्याकडे ज्या वर्गामध्ये विद्यार्थी दाखल आहे तर तो वर्ग आपण या ठिकाणी सिलेक्ट स्टँडर्ड यामधून चूज करावा. जो वर्ग असेल त्या विद्यार्थ्याचा तो वर्ग आपण चूज करायचा आहे. नंतर स्ट्रीम असेल त्या ठिकाणी चूज करावी, नसेल तर नॉट ॲप्लिकेबल आणि फाइंड यावरती क्लिक करावं. फाइंड यावरती आपण क्लिक केलं की लगेचच त्या शाळेचा जो काही 7वीचा वर्ग आहे त्या 7वीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. आता आपल्याकडे कोणता विद्यार्थी आलेला आहे, कोणत्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट आपल्याला पाठवायची आहे तो विद्यार्थी आपण या ठिकाणी शोधायचा आहे, त्याचं नाव या ठिकाणी पाहायचं आहे. आता जर या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल तर त्या विद्यार्थ्याला सर्च करण्यासाठी आपण सर्च या टॅबचा वापर करावा. या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव टाकावं, तो विद्यार्थी सर्च होईल. किंवा या ठिकाणी जो विद्यार्थ्याचा स्टुडंट आयडी आहे तो या ठिकाणी आपण टाकावा किंवा जे शेवटचे 2 अंक असतील स्टुडंट आयडी मधले ते जरी टाकले तरी तो विद्यार्थी आपल्या ठिकाणी सर्च होईल. तर अशा पद्धतीने जर जास्त विद्यार्थ्यांची संख्या असेल तर आपण तो विद्यार्थी सर्च करू शकतो. जर कमी विद्यार्थी असतील तर आपण या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचं नाव या ठिकाणी बघून तो विद्यार्थी सर्च करायचा आहे. या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव आपल्या समोर आलं, तो विद्यार्थी पाहायचा आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण चेक बॉक्स यावरती टिक करायचा आहे. तोच विद्यार्थी आहे का हे एकदा खात्री करायची. स्टँडर्ड कोणती आहे ती चूज करावी, स्ट्रीम या ठिकाणी चूज करावी, डिव्हिजन कोणती डिव्हिजन आहे आपल्याकडची ती डिव्हिजन आणि त्यानंतर जनरल रजिस्टर नंबर, त्या विद्यार्थ्याचा कोणता जनरल रजिस्टर नंबर आहे, डेट ऑफ ॲडमिशन काय आहे ते या ठिकाणी चूज करावी आणि रिक्वेस्ट सेंड करावी. तर अशा पद्धतीने जनरल रजिस्टर नंबर आपल्याकडचा कोणता आहे त्या विद्यार्थ्याचा तो टाकावा. डेट ऑफ ॲडमिशन या ठिकाणी चूज करावी आणि रिक्वेस्ट सेंड करावी. या ठिकाणी ओके यावरती क्लिक करावं. ओके यावरती क्लिक केलं की स्टुडंट रिक्वेस्ट सेंड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज दिसेल. आता आपण ज्या विद्यार्थी रिक्वेस्ट पाठवलेली आहे तर त्या विद्यार्थ्याचे जे काय नाव आहे ते तुम्हाला ग्रे कलरमध्ये हायलाइट झालेलं दिसेल. तर आपण या ठिकाणी पाहूया की तो विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला दिसतोय का. तर बघा या ठिकाणी आपण
या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट पहा 77 नंबर जो काय आहे तो विद्यार्थी रिक्वेस्ट पाठवलेली आहे तो पहा ग्रे कलरमध्ये या ठिकाणी पहा दिसत आहे. हा विद्यार्थी आपल्याकडे आलेला आहे आणि या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट आपण पहा पाठवलेली आहे. अशा पद्धतीने ट्रान्सफर या टॅबचा वापर करून आपण दुसऱ्या शाळेमधून काही विद्यार्थी आपल्याकडे आलेले असतील तर त्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट आपण अशा पद्धतीने पाठवू शकतो. आता ट्रान्सफर अप्रूव्हल याचा वापर करून कशा पद्धतीने रिक्वेस्ट अप्रूव्ह करायची तर हे पाहण्यासाठी आपण ट्रान्सफर अप्रूव्हल यावरती पहा क्लिक करूया. ट्रान्सफर अप्रूव्हल यावरती आपण क्लिक केलं जर आपल्याकडे पण रिक्वेस्ट आलेल्या असतील म्हणजे आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत काही विद्यार्थी गेलेले असतील आणि त्यांच्या रिक्वेस्ट पुढच्या शाळेने पाठवल्या असतील त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील त्या आपण या ठिकाणी अप्रूव्ह करायच्या. जर चुकीच्या रिक्वेस्ट असतील तर आपण ते रिजेक्ट करू शकतो. आता आउट ऑफ स्कूल मधून या ठिकाणी रिक्वेस्ट पाठवण्यासाठी सुद्धा आपण ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल किंवा रिक्वेस्ट या टॅबचा वापर करायचा. तर आपण यावरती क्लिक करावं आणि त्यानंतर बघायचं की त्या शाळेमध्ये तो आउट ऑफ स्कूलला विद्यार्थी आहे किंवा नाही. तर यासाठी परत एकदा आपण या ठिकाणी वर्ष चूज करायचं आणि कोणत्या शाळेमधून तो विद्यार्थी आलेला आहे तर त्याचा UDIS नंबर आणि त्यानंतर आपण वर्ग या ठिकाणी चूज करून सेम चूज करून फाइंड करायचं तो विद्यार्थी सापडत असेल आउट ऑफ स्कूलमध्ये तर आपण ती रिक्वेस्ट पाठवू शकतो. जर आउट ऑफ स्कूल केलाय एखादा विद्यार्थी पुढच्या शाळेमध्ये गेला असेल तर आपण त्या विद्यार्थी रिक्वेस्ट आलेली असेल तर ती ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल अप्रूव्हलमध्ये जाऊन पाहू शकतो. तर अशा पद्धतीने अटॅच आणि ट्रान्सफर या दोन टॅबच्या माध्यमातून आपल्या शाळेतून दुसरीकडे विद्यार्थी गेले असतील त्यांची रिक्वेस्ट अप्रूव्ह करू शकतो आणि दुसऱ्या शाळेतून विद्यार्थी आपल्याकडे आलेले असतील तर त्यांची रिक्वेस्ट आपण पाठवू शकतो. आणि हे सगळं या ठिकाणी तुम्हाला पाहायचं असेल त्या ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट टॅबचा वापर करून तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ड्रॉप बॉक्स मध्ये कोण विद्यार्थी आहेत, अटॅच मधून कोणकोणत्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट आपण पाठवली हे या ठिकाणी आपल्याला पाहता येतं. आणि ट्रान्सफरची रिक्वेस्ट या ठिकाणी आपण जे पाठवली आहे तर ते पाहण्यासाठी आपल्याला ट्रान्सफर रिक्वेस्ट मधूनच जायचं असतं. म्हणजे ज्या ठिकाणी ग्रे कलर तुम्हाला आलेला आहे तर तिथं तुम्हाला दिसतं की आपण या विद्यार्थ्याची पण रिक्वेस्ट पाठवलेली आहे. तर अशा पद्धतीने स्टुडंट पोर्टलवरती शैक्षणिक वर्ष 24-25 करिता जर तुमच्या शाळेमध्ये काही विद्यार्थी आलेले असतील किंवा दुसऱ्या शाळेमध्ये काही विद्यार्थी तुमच्या शाळेतून गेलेले असतील त्यांची रिक्वेस्ट कशा पद्धतीने अप्रूव्ह करायची किंवा आपण कशा पद्धतीने रिक्वेस्ट अटॅच मधून किंवा ट्रान्सफर मधून कशा पद्धतीने पाठवायची या संदर्भातील हा डेमो पाहिला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. अशाच प्रकारचे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.